आपण आलेलो आहे सुनील भाऊच्या घरी. काल सकाळीच आलो आम्ही. हा काय बोलतो? हा आहे आमचा गणू. गणू आहे आपल्या बरोबर आणि आपण चाललेलो आहे आता मळ्यामध्ये. गायकवाड मळा. तर आपण कालपर्यंत बघत होतो जाधव मळा. आता आपण बघतोय गायकवाड मळा. गायकवाड मळा नायगाव. मस्त दिसतो सनसेट इथून मस्त. इथून पूर्ण मक्यापर्यंत काय? ते मक्याचं पण काय? ही पूर्ण शेती गायकवाड फॅमिलीची आहे. आमचे गायकवाड बंधू सुनील गायकवाड, महेंद्र गायकवाड आणि दीपक गायकवाड. आणि इथे विहीर आहे त्यांची. भरपूर पाणी आहे रे विहिरीला. तिकडे कांदे तो मका, तिकडे मका आहे अजून घरापाशी पुढे. अच्छा आपल्या घरापाशी त्या बाजूला. हा तू आता पाणी देत होता मकाच होता का? नाही नाही आपल्या याला कांद्याला. कांद्याला मका त्या बाजूला. आता आजी म्हणा सकाळीच घेऊन लेट जायचं ना. पालक भाजी, कांद्याची भाजी, पालकची भाजी, पालक कांदा. हे आपण जास्त करून भाजी विकतो कांद्यापर्यंत थांबतो? नाही कांद्यापर्यंत थांबतो ना. थांबतो ना. हो शेवटला कांदा डायरेक्ट. गुड मॉर्निंग. सकाळचे आता 7-7:30 झालेले आहेत. आणि सुनील भाऊ तू किती वाजता उठला? 5:30ला. 5:30ला. इकडे गावच्या साईडला सगळे सकाळी सकाळी लवकर उठून तयारीला कामाला लागतात, शेतीच्या कामांना. आमचा सुनील भाऊ गणू सकाळी 5-5:30लाच उठलेले आहेत. आणि सकाळचा हे आहे आपलं आता नायगाव मधलं गायकवाड परिवाराचं घर. छानपैकी असा बंगला बांधलेला आहे आणि बंगल्याचं नाव आहे राजकमल. मला समोरून दाखवतो. हा अशा प्रकारे बंगला आहे.
बंगल्याला राजकमल नाव जे दिलेलं आहे ते आमचे राजाराम काका आणि आमच्या कमल मावशी यांचं असं ते राजकमल नाव असं आम्ही या बंगल्याला दिलेलं आहे. शेती आता तुम्हाला सगळी शेती दाखवतो. कांदा लावला ना भाऊ आपण? कांदा. ही बघा ही सगळी कांद्याची शेती घराच्या पाठी लावलेली आहे. हा एवढा सगळा कांदा आता रेडी आहे भाऊ? काढायला आलाय का वेळ आहे याला? अजून महिना लागलच. 1 महिना लागेल. आता आपण वरती आलेलो आहे टेरेस वरती आणि हा सगळा गावाचा व्ह्यू बघा टेरेसवरून. सकाळी सकाळी पक्ष्यांचं किलबिल. आणि या साईडला तुम्हाला जे शेत दिसतंय मक्याचं हे सगळं सुनील गायकवाड यांचं आहे. हा मका रेडी झाला ना भाऊ? हा मका पूर्णपणे रेडी झालेला आहे. हा बघा हे पूर्ण हे शेत जे आहे ते सुनील गायकवाडचं आहे. सगळा या ठिकाणी मका लावलेला आहे. घरापासून जवळच आहे अगदी. आणि काल आपण गेलेलो त्या शेतामध्ये ते थोडं इथून थोडं 5-10 मिनिटावरती आहे. इकडे चुलीवरती पाणी तापवायचं काम चालू आहे. मम्मी बसलेली आहे इथे. गावाकडे या सगळ्या गोष्टींची मजा असते ती मुंबईला आपल्याला अनुभवायला भेटत नाही. आणि रोशन पण आहे. रोशन रात्री लेट आला, त्याची शूटिंग करायला भेटली नाही आपल्याला. जरा तो कामानिमित्त नाशिक रोडला होता. बघा इथे मस्त पाणी पण तापतंय आणि शेकायचं पण काम चाललंय. मम्मी आणि आमचा सुनील भाऊ. थंडी खूप छान आहे इथे नाशिकला. आता सकाळचे 8 वाजलेत तरी पण एकदम मस्त थंडी वाटते, एकदम छान. आणि तेवढ्या याच्यात असं शेकोटी समोर बसायला अजून भारी वाटतं. सावळीचं घेतलंय का? सावळीचा लय व्हिडिओ आहे बाबा. आता पूर्ण 1 दिवस चालेल. मस्त वाटतं शेकायला. सिद्धांत ये. थांब रे, व्हिडिओ काढायचा आहे बरं का. आला आला कसं काढणार आहे? मग चालू आहे ना व्हिडिओ. उभा बाय राहील. बाबाला कर. बाय. सिद्धांत तू किती वाजता उठला रे सकाळी? तुझाच फुटू या ना. बर तू किती वाजता उठला सकाळी सांग बरं? 6 सकाळी. हा पप्पा उठले का नाही का तूच उठला? पहिले पप्पा उठले का तू उठला सांग बरं? अच्छा मग तू उठला. झाली झोप सकाळी तुझी? आता काय खातोय बरं आता तू सांग तू बरं? काय सांग बरं हातात तुझ्या? काय हातात? काय बिस्किट सांग ना तू. बिस्किट आहे. आवडतं तुला? कोणी आणली? मुंबईच्या बाबांनी. मुंबईच्या डांगळे बाबांनी. बोल बोल मग त्याच्यात येईल तू. बोल ना तू. चल तू येतो का मुंबईला? येणार का तू? हो. हा पप्पा तू मम्मी आपण सगळे जाऊ फिरायला. येशील ना? हा आलेला तेव्हा थोडासा लहान होता. आता आम्ही येणार नंतर उन्हाळ्याच्या सुट्टीत. बोल हॅपी बर्थडे. अरे कधी आहे रे? थांबा आपल्याला सिद्धांतचा आता वाढदिवस आहे थोड्याच दिवसात. सिद्धांत किती तारखेला आहे रे वाढदिवस? 26 तारीख. 26 फेब्रुवारी ना? हो. अरे वा वा वा. आणि आमच्या शुभ्रा दिदीचा बर्थडे 26 मार्चला. अरे वा ये बरं, बरोबर 26 1 महिन्याने है ना? याचा 25लाच करू. तुला ना मी तुझ्या बर्थडेला गिफ्ट पाठवला काय? सांगते तुला भेटायसाठीच आलो ना. तुला बोलले पण होते ना येणार आहे. मग गौरव बोलला चल मम्मी मला. तुला काय नाही असं ती बाय वांग्याची भाजी, कांद्याची भाजी, मेथीची भाजी. तुला मोठं गठुडं बांधून देतो. पालक आहे रे भाऊ. पालक हं? पालक 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 आहे ना. बरं पालक काल मी बघितली ना लय मस्त होती तिकडे पालक. वरच्या मळ्यात आहे.
हा मग नाही काल नाही का वहिनी घेऊन बसलेल्या पाहिली नाही का? तिकडे पण होती हा नाही वहिनी घेऊन बसलेल्या लय मस्त होते गौरव आपल्याला न्यायला हा ते तर आहे मग काय नाही एवढ्या काच गर्दी गुर्दी मध्ये काच बसू थोडी थोडीच दे एवढं गटू अगं हाय आपलं घरचं आहे घरचं पण ते न्यायला भारी पडतं ना रे तुला माहितीये ना एकदा दादांनी गहू दिले होते आम्हाला मी नाही का आलो मग होतो तेच सांगते पाहायला बरोबर तंगड मोडला आज काका म्हण नको बाबा हे गहूच नको म्हणे आणि ती काका नाली नाही का ती हा त्यांच्या मावशीच्या घरा मागून नाली तो नालीतच पाय गेला मावाला अरे भगवान बाप उतरवता होतो हा ते मोठा नाला होता पाठी हा, मोठा बरोबर नाला होता. संप झाला होता 5 कंपनीत. गोणे होत्या त्या. हा आणि एक एक पोतं गोन 100 किलोचं पोतं हा. तेवढं एक एक पोतं आम्हाला दिलं होतं काकाने ते घेऊन जा म्हणत आमदार लय गहू होती आणि सुनील भाऊ बरोबर ते कसं ट्रेनने आणलेलं काय नाही 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 ट्रकनं गेलो होतो हा परत परत आणि ते कुठे मावशीच्या 216च्या पाठीमागे हा. तिथून इकडे आण तवा तवा लय तिथे हे होतं गाठारा गुठारा आता कसं काय काय माहिती. आता चांगलं केलं पण आता नाही, तिथं आता. रस्ताच बंद केला हा हा असा सुनील भाऊ पडला लय दिवार पडलो होतो मी लय दिवस झाले त्याला 20 वर्ष होता काका म्हण नको बाबा ती म्हण इकडे इकात घेऊन खायली म्हणे पण ते फुकट नको नको म्हणे गहूच नको म्हणे आता रोशन आहे आपल्यासोबत आणि रोशन आपल्याला घेऊन आलेला आहे गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर्वांना गुड मॉर्निंग. आणि मक्याच्या मळ्यामध्ये आपल्याला रोशन घेऊन आलेलं आहे. आता थोड्या वेळापूर्वी आपण बघितलं टेरेसवरून त्याच मक्याच्या मळ्यामध्ये आता आपण चाललोय. मग काय आता हा आपला सगळा मका आहे. हा आता रेडी झालाय का याला व्हायचा अजून नाही झालाय आता बऱ्यापैकी झालेला आहे? आहे तो म्हणजे विकायचा आहे असं हा का 2-2.5 महिने झाले. अच्छा. आता केवढ्या क्षेत्रामध्ये आपण लावलं मका आता 1 एकर आहे. 1 एकर मध्ये हो 1 एकर मध्ये मका आहे. आपण एक मका घेऊ. अशा प्रकारे हा मका बघा हा पूर्णपणे तयार झालेला आहे. आता रोशन दाखवेल आपल्याला हा मका. सगळा चारा आता गायांना जाणार आहे. मका जरी तयार झाला हा तरी तो कुट्टी करून हा, एकदम बेस्ट चारा ना गायांसाठी पण. हो हा बघा आता मका पूर्णपणे सोललेला आहे. बघा मकाची क्वालिटी बघा दाण्यांची चांगली क्वालिटी एकदम एक नंबर एक नंबर आहे. एकदम भारी आहे. अशा जाऊन प्रकारे आपण खाऊ पण शकतो. हा स्वतःची शेती स्वतःचा मळा असला का मग हे फायदे असतात. ताजं अन्न पाणी एकदम भारी. याला बऱ्यापैकी आमचे बंधू लहाने विशाल गायकवाड यांनीच पाणी भरलेलं आहे. हो ना. विशाल आता बरीच मेहनत करतोय ना. हो सुनील भाऊ नंतर आता तो मदत बरंच करतो. लक्ष देतो याच्यामध्ये. त्याचा अभ्यासही चालू आहे. हो 2 मार्कावरून आता SRPF ला पण 2 मार्कावरून तो अच्छा. त्याचं राहिलं. 181 मेरिट लागलं त्याला 179 होते. अरे बापरे. त्याचं काम झालं असतं टेन्शन नसतं. हम्म. ठीक आहे त्याचे प्रयत्न चालू आहे त्यामुळे प्रयत्न आम्ही चालू पण आहे. त्याला बरोबर. साथ देतोय. नाही विशालची चांगली इच्छा आहे हा. पोलीस दलामध्ये भरती होण्याची. हो. आणि त्याची हाईट बॉडीमुळे तो होईल पण भविष्यात. आपल्याला वाटतंय आपल्या फॅमिलीत सध्या पोलीस नाही कोणी, बरोबर. त्या क्षेत्रातही कोणीतरी गेलं पाहिजे. हा. आणि चाललंय. शेतकऱ्याचा मुलगा पोलीस व्हायला बघायला आम्हाला सगळ्यांनाच आवडेल. तर शुभेच्छा आहे आमच्या विशालसाठी. मेहनत करतोय त्या मेहनतीचं फळ त्याला भेटेल. शेती कामातही मदत करणे हो
आणि कामामध्ये मेहनतीच्या बाबतीत बिलकुल हे नाही की बाबा असं नाही की बाबा माझं अजून झालं नाही तर मी आता काय करू. काय करू तोपर्यंत Big plan तयार आहे त्याचे त्याच्याकडे तसा. हा शेताचे काम मग सगळं चालूच आहे. मला तर सकाळी आता रोज MIDC जावं लागत आहे. अच्छा. सकाळी निघालं इडून म्हणजे 6:30ला उठणे, हम्म. अर्धा 15-20 मिनिटं फिरायला जाणे, अच्छा. फिरल्यानंतर पुढं आंघोळ करणे, त्यानंतर 7:30ला आवरणे, 7:30पर्यंत 7:30ला इडून निघणे सिन्नर MIDC मध्ये. अच्छा. माळेगाव MIDC जाणे. रामबंधू कंपनी, तुम्ही लोणचं खातच असेल, हा. ते पूर्ण डिवाइड आमच्या म्हणजे माळेगाव MIDC कंपनी, त्या कंपनीतून हा हा हा. पूर्ण देशात फिरलं जातं. अच्छा. त्या कंपनीत आपण आमचे मित्र हम्म. आडांगळे हम्म. यांचं कॉन्ट्रॅक्ट येते, अच्छा. त्याच्यात लेबर पुरवण्याचं काम आपल्याकडे. अच्छा. रामबंधू आणि इलेक्ट्रॉनिका. रामबंधू नाव ऐकलंच असेल तुम्ही. हो. रामबंधू म्हणजे मोठा ब्रँड आहे. मोठा ब्रँड आहे. हा. लेबर पुरवायचे. आज सुट्टी असल्यामुळे निवांत आहे. अच्छा, आज सुट्टी आहे का? हा, मग सुट्टी म्हणजे टेन्शन आहे नाही. चालू, पण मग थोडं रिलॅक्स आहे. हा, एवढं असं नेहमी सारखं नाही म्हणजे. आज आमचे वडिलांचे मावस भाऊ हा. गौरव नाना डांगळे आणि आजी, या शोभा आजी ह्या खूप दिवसानंतर आले, हम्म. त्याच्यामुळे थोडं रिलॅक्स झाला. काही नाही, कामं चालूच आहे. रोशनचं खरंच बरेच कामं चालू असतात. आणि बरं, तुम्हाला सांगायला आम्हाला आवडेल की रोशन उपसरपंच गावातले झालेले आहेत. सध्या विद्यमान नाही आहेत, पण उपसरपंचचं पद त्यांनी भूषवलेलं आहे गावामध्ये. मी कॉलेजला असतानाच फॉर्म भरला होता. हा. योगायोगानं निवडूनही आलो. हा. आमच्या सगळ्या नातेवाईक आणि आमचे चुलते काके, हा. डांगळे परिवार असू, गांगुर्डे परिवार असू, कदम हा. परिवार असू, जाधव परिवार असू, हो. लोखंडे परिवार असू, या सर्वांच्या आशीर्वादाने आणि आमच्या गायकवाड फॅमिलीतले आमचे चुलते वडील हो. यांच्या स्वभावामुळे, आमचे आजी बाबा बरोबर. यांच्यामुळे लवकरच माझं ते एक नायगावमध्ये रेकॉर्ड होऊन गेलं. निवडून येण्याचं सर्वात कमी वयाचा उपसरपंच होण्याचा मान भेटला आपल्याला. हा. हे छान आहे. आणि रोशनला पण आवड आहे या सगळ्या गोष्टींमध्ये. थोडंफार पॉलिटिकल कनेक्शन वगैरे असणं गरजेचं आहे आजच्या काळात. आणि बाकी ते सोडून असं नाही की बाबा फक्त त्याच्यामध्येच आहे, त्याचे स्वतःचे कामं चालू आहेत. एका मोठ्या कंपनीमध्ये आता त्याच्याकडे कॉन्ट्रॅक्ट आहेत, लेबर कॉन्ट्रॅक्ट म्हणा, मॅनपॉवरचे कॉन्ट्रॅक्ट म्हणा. आणि ते सोडून त्याचे स्वतःचे पण बँकेमध्ये वगैरे त्याची कामं चालू असतात. तर व्यवस्थित सगळं चालू आहे. दोन्ही भाऊ त्यांच्या परीने व्यवस्थित मदत करतात घरामध्ये जे लागेल त्या गोष्टीला. आणि मेहनतीला काहीच कमी नाही. तुम्हाला शुभेच्छा आमच्याकडून, सगळ्या परिवाराकडून. अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो तुमची. रोशन इकडे थोड्याशा आता इथे गव्हाच्या उंब्या घेतोय, त्या आपल्याला भाजून खायला भेटतील. खूप छान लागतात भाजल्यानंतर. ते हुरडा बोलतात ते असं याच बनवतात का? ते वेगळं असतं का? पूर्ण गव्हाचं शेत आहे, सगळ्या गहू लागलेला आहे. हा अजून बनलेला नाही, त्याच्यामुळे त्या सुरुवातीला ज्या उंब्या असतात त्या एकदम कवळ्या असतात आणि त्या भाजून खायला खरंच मस्त छान लागतात. 15-20 दिवसात तयार होईल का गहू? गहू पूर्ण बनायला किती दिवस लागतात लावल्यापासून? तरी 3 महिन्याचा कार्यकाल जातो. 3 महिने. पावसाळ्यामध्येच आपण लावतो ना, की नाही. त्याच्यानंतरच? पावसाळ्यात नाही यार, मेन म्हणजे हा थंडीचा पाऊस संपल्यानंतर अच्छा, मग तो चालू होतो हा हा. गहू टाकायला. पण आज वातावरण असं झालं का पावसाळा, उन्हाळा आणि हिवाळा हो, कधी तेच समजून एकत्रच. नाही राहिलं. सगळे ऋतू आपल्यामुळे एकत्र झाली. त्याला कारणीभूत आपणच आहे. आपले झाड जंगल तोडू राहिली. हो, नाही पर्यावरणाचं जास्त करून आपण करू राहिलो, त्याच्यामुळे हो. ते निसर्ग आपल्याला धोका देऊ राहिला. कधी पण पाऊस कधी पडू पाऊस शकतो, पडू कधी राहिला. थंडी पडू शकते. कधी ऊन पडू शकतो. त्याचे ते पिकांवरती मग त्याचा परिणाम होतो त्या गोष्टींचा. पण ठीक आहे, तरी ग्रामीण भागात आम्ही हम्म. बऱ्यापैकी ताजच खातोय. म्हणजे हो. दारापुढं मेथी केलेली आहे, समजा वांगी. हा. मुंबई आम्हाला लांब आहे म्हणून, नाही तर तुम्हाला पण आम्ही हम्म. पोच केला असता भाजीपाला अर्जंट.
चला तुमचे हात बांधले जातील त्याच्यात. छानपैकी या अशा उंब्या आपण घेतलेल्या आहेत मस्त ताज्या. हा, मग पाणी सिद्धांत काय चाललंय तुझं? बोल रे बाबा. हा काय करतो? पाणी बाजून आणून काय रे या आईचं नाव काय? बांबू तर त्याच्यावर या आईचं नाव काय? खोद्या या आईचं नाव काय? ये खोद्या हे खोल द्या पहिलं म्हणजे खोलून द्या. हवा चालेल रे मका लय दमदाटी आहे आगी. झाड्या म्हणतात मका झाले. बोलतो मला तेच बाबा आवडतात. हे बाबा कोणाचे? हे फोटो काढी देते बाबा. ए बाबा कोणाचे? काय नाव आहे त्यांचं? बाबा तर माहिती मला बाबा नका बोलू. त्याची ओळख द्या तुमच्या बद्दलची खरी. ये खोद्या हा, हे बघा हे सुनील भाऊ आमचे मावस भाऊ आहेत, या आमच्या वहिनी आहेत आणि रोशन आहे हा सुनील भाऊचा मुलगा आहे, म्हणजे रोशन माझा पुतण्या लागतो आणि हा रोशनचा मुलगा म्हणजे हा माझा नातू झाला. त्याच्यामुळं जरा थोडीशी माझी टिंगल करतात इकडे, तुम्ही बाबा झालेत. हा हे बघा सिद्धांत आता जरासा थोडा खुललाय आता. मोकाची खडीची फोटो काढते आते हा सिद्धांत तुला येतं का रे भाजता? काय हे कणीस हा भाजता येतं? हा आम्हाला दे ना मग भाजून, जरा कसं लागतं बघू ना आम्ही खायला. मी आज त्याचं बाबा काकाते मी काकतो. हा का? नाव बी विचारा तसं तुम्ही. तो ना मला नावच नाही सांगत कालपासून. तुझं नाव सांग ना, पूर्ण नाव काय बरं तुझं? ते असंच करतो तो. काल आईला पण बोलला तूच सांग. तू सांग ना तुझं नाव. प्रत्येकाचं नाव विचारा तुम्ही. आमच्याकडे पण एक बाबू आहे. काय आमच्याकडे आहे एक बाबू. मग. त्याचं नाव काय माहितीये का तुला? टिप्पू. काय नाव आहे त्याचं? भारी नाव ठेवतो टिप्पू. हा. टिप्पू सुलतान. तुझं नाव काय सांग त्यांना. तुझं काय नाव आहे आता? मी सिद्धांत. हा व्हेरी गुड व्हेरी गुड. परत हुशार सांग आहे एकदा. हा. आपण मी सकाळी पप्पा बोय आवडतं न्यू काकाचे हा हा. बुट्ट नाही गोवारी बस याच्यावर. आता इथे गावाच्या ओंब्या आणि कणीस भाजायचं काम चाललंय. ओंब्या भाजून झालेल्या आहेत, एका बाजूला काढून घेतल्यात वहिनींनी. त्या चुलीवरच्या भाकरी सारखं का? हा. तर मस्तपैकी त्या अशा सोलायच्या. काहीतरी हातात कागद वगैरे घेऊन सोलावं लागतं, नाहीतर ते हाताला पण लागतं आणि गरम पण असतं. एका बाजूला कणीस भाजायचं काम चालू आहे. हा थांबा ना जरा. हे तयार झाले का मग खा तुम्ही. हो शेठ, तुम्ही तयार झाल्यावर खा. तयार झाले का मग छान लागेल. लिंबू मीठ टाकून खाते. मग अशा ओंब्या अशा सारख्या त्या हे करून घ्यावं लागतं आणि मग त्याला पाकडून मग त्या ओंब्या निघतात. सिद्धांत इथे आपल्यासाठी मीठ पण घेऊन आलेलं आहे. काय रे सिद्धांत, मीठ आणलं ना तू सगळ्यांसाठी? एकदम गुड बॉय आहे काय सिद्धांत. सगळ्यांचा ऐकतो तो, जरा पण मस्ती करत नाही. एकदम हुशार मुलगा आहे तो, है ना सिद्धांत? आता त्याला शाळेत जायचंय. शाळेत जाणार आहे तू आता? काय करीत होता? सांग आगत काही उलाढाले काय करीत होता? तिला बोलतो. ये ग पुढे ये. अरे ती एवढी अर्धी शिजली. ही तुमची ही सुनबाई. बघा, ही जोडी बघा कशी मस्त छान दिसते. ही ही आमची गायकवाड परिवारातली
तिसरी पिढी आहे, तिसऱ्या पिढीतली मोठी सुनबाई आहे आमची. पुरुष म्हणजे आपल्या फॅमिलीत परत एक विशेष अशी गोष्ट आहे की त्यांचं माहेरचं आडनाव जाधव आहे. हा म्हणजे काही करा काही करा, जाधव आम्हाला काही सोडत नाही. म्हणजे आमची आजी जाधव होती. अरे पण तुम्हाला काय कंटाळा आला का जाधवचा? नाही कटाळा नाही, पण हे माझा बघ. त्याचा कटाळा नाही नाही ऑटोमॅटिक जाधव आडनाव येत येतो, पण ते पण तुम्हाला मस्त बघा यांना माणसात कशी आड आणतं. हे झाली लगेच हा? चिडचिड झाली बरोबर आहे. राग आला. आम्ही पण जाधवच आहे. म्हणजे जाधवांचे किती जाधवाचं हा विषय घेतला का राग मग. येतो. जाधवांच्या मुली चांगल्याच आहेत पण आजी माझ्या बघा. नाही नाही, म्हणजे आमचं म्हणण्याचं तात्पर्य असं आहे का बाबा जाधव आणि आमचे किती ऋणानुबंध आहे. आम्हाला चांगलं सांगायचं होतं, मग. पण तुम्ही आता किती लांब गेलं तरी ते लोहचुंबक सारखं ते जाधव आमच्या जवळ येतातच. चिटकली आपल्याला. अरे जाधवाशिवाय माझ्या नाही. मग जाधव म्हटल्यावर ना बाबांना पण दाखव. अरे वा, अरे कणीस ठाऊ ना आपण त्याच्यात. आपलं आता हे रेडी झालेलं आहे. घरी खायला फार पप्पानी छान तरी लागतं. आणलं. कोणी आणलं? तू आणलं का? हे आणले नाही. मी आणले ते हा. हा म्हंटल बा असं थोडं टेस्ट करून बघू आपण. अगं ईड आहे ना. थोडे आणले हो, लागले तर आपण कशात गाव मी छान आहे तुला. मस्त कुरकुरीत झालं. ए, त्या बाटल्या नको ना. जा मीठ घेऊन ये. मक्याचं कणीस पण पाणी एकदम द्या मस्त ते आता भाजलंय, छान पैकी भाजून झालंय, एकदम भारी. याच्यावर काकाचं का आता याच्यावरती मस्त मीठ लिंबू लावून एकदम भारी पैकी आपण नाश्ता करू. आता सिद्धांत आपल्याला खाऊन सांगेल का कसं आहे मक्याचं कणीस. हा सिद्धांत, हळू हळू हळू. गाडी गारबडली होती. दाखवते फोटो मध्ये दाखव त्यांना. फोटो दाखव म्हणजे तुझा फोटो येईल. हा खा खा. डिश तोंडात घ्या, धरून दाखवा तोंडात कसं धरायचं. हा, अरे वा वा वा, खा. हा. गरम आहे का थंड आहे? छान आहे का? कसं काय रे सिद्धांत, कसं काय सांग बरं आम्हाला. छान आहे का सांग ना. शाई आवडतं तुला? तुला आवडलं? हो. पण दात आहेत का? दाखव बरं दाखव. दात आहेत? दात बघू. हा. असे दाखव ना. ई, असे कर. ई. मस्त मस्त दात आहेत, मका सारखंच आहे. खा. का का दे खाऊन. मस्त मस्त गरम गरम मक्याचं कणीस आहे. इकडे चूल चालू आहे, पाणी तापवतोय. ये ना काय करतोय? भारी गोड लागतं एकदम. तुम्हाला गॅस भाजायला लागेल. गॅसवर नाही पण एवढे बरोबर भाजत. त्याचा वास येतो. गरम पाण्याचं काम चालू आहे. वांगे तुम्ही चुलीवरची वांग्याचं भरीत वेगळं लागत आणि ते गॅसवरचं भरीत वेगळं. नुसतं वाफ. चुलीवरचं आणि गॅसवरचं लय फरक आहे. आता याला काय मस्त टेस्ट येते ना. दे बाबा. हा दे. थँक्यू. ते आईला सिद्धांत देतो हा काय सगळ्यांना. चांगलं दर. तू खा ना बाबू. ते एवढं चावत नाही तू सगळ्याचा अर्ध्या सगळ्याचा. अरे वा दे. तू खाल्ले का आता? आईला दिले का? खा ना सुनीता थोड्या. हे खा. तू आली बरं मला दे. हा दे सगळ्यांना वाटलं. वा. बर बर बाबा. रोज सकाळी आपण कॉर्नफ्लेक्स खातो मुंबईच्या साईडला. इकडे आपण आज डायरेक्ट शेतातून आणलेला कॉर्न खातोय गरम गरम. मस्त वाटतं, एकदम छान. चव पण एकदम भारी आहे. हॅलो फ्रेंड्स, तर आज आहे 10 फेब्रुवारी आणि 2 दिवसापासून आम्ही नाशिकमध्ये आहे. काल परवा सावळीमध्ये होतो, काल नायगावमध्ये आलो आणि आता सध्या आम्ही नायगावमध्येच आहे. तर आज निघण्याचं प्रयोजन आहे, मुंबईकडे पुन्हा जाणार आहे. 2 दिवसाचा स्टे होता आमचा नाशिकमध्ये आणि खूप छान वाटलं, मस्त. तर आज आम्ही पुन्हा मुंबईला जाऊ आणि व्हिडिओ कंटिन्यू करू. तोपर्यंत नायगावचा आपण पुरेपूर व्हिडिओ आपण काढून घेऊ.
हे बघा आता आपण आलोय पानसरे अंगणवाडी. दादू पण येतो याच अंगणवाडीमध्ये आणि किती छान अंगणवाडी आहे बघा. इथे लिहिलेलं आहे म्हणजे सगळ्या दिशा दाखवल्या, उत्तर, पश्चिम, दक्षिण आणि पूर्व. म्हणजे मुलांना शिकवता शिकवता सगळं बघूनच त्यांच्या लक्षामध्ये राहणार. आणि एकदम छानपैकी मॅडम पण आहेत इथे आणि इथे ताई पण आहेत आपल्या इथे पोरांची काळजी घ्यायला. आणि मुलांची बसण्याची व्यवस्था पण बघा किती छान केलेली आहे. म्हणजे कोण बोलू शकत नाही ग्रामीण भागातली अंगणवाडी आहे, मुंबईतल्या अंगणवाडीपेक्षा छान आहे. तर आता आपण बघू मुलं इकडे आपल्याला गाणे बोलून दाखवतील की काय करून दाखवतील. मॅडम काय करणार आता मुलं आपल्याला काय सांगणार? गाणं बोलायला. बरं छान छान चालेल या. चला रे आपण गाणं म्हणू. मला चिमणी माहिती आहे ना, चिमणी. आपण चिमणीचं गाणं म्हणू. चला सर्वांना माझ्यासारखं करायचंय आपण. चला. चिऊ चिऊ चिमणी, चिऊ चिऊ चिमणी, चिऊ चिऊ चिमणी, चिऊ चिऊ चिमणी, गाते गाणी, गाते गाणी, गाते गाणी, गाते गाणी, खाते दाना, खाते दाना, पिते पाणी, पिते पाणी, पडले पिल्लू, पडले पिल्लू, वाहते लिलू, वाहते लिलू, लिलूनी बोट लावलं, लिलूनी बोट लावलं, पिलानी बोट चावलं, लिलूनी बोट चावलं, लिलू लागली रडायला, लिलू लागली रडायला, लिलू लागली रडायला, लिलू लागली रडायला, आई समजूत घालायला, आई समजूत घालायला, आईने दिला लाडू, आईने दिला लाडू, लिलू लागली हसायला, लिलू लागली हसायला. छान. टाळ्या वाजवा. अरे वा वा वा, एकदम मस्त, एकदम छान छान छान. हे आमचे वडिलांचे माऊस भाऊ आहे, गौरव डांगले, मुंबईला राहते. आणि त्यांना वाटलं चला चक्कर मारायला. त्यांनी गावातल्या बऱ्याच व्हिडिओ घेतले, काय वाटलं काय नाही. आणि आपल्या नॅचरल गोष्ट आहे म्हणजे विद्यार्थ्यांनी हा नाही छान वाटलं मला, खरंच मस्त वाटलं, एकदम छान. दाखवला मी. आणि चांगली म्हणजे इमारत पण आहे मुलांची, अशी नाही की बाबा आपण बघतो. सर्वच सोय आहे ना भाऊ. हो, कारण हे किचन आहे, किचन आहे, पण आम्हाला बाथरूम आहे पाण्याचा त्रास, पाणीच नाही म्हणून. आणि इथे सर्व गोष्टी व्यवस्थित आहेत. आणि मॅडम पण व्यवस्थित मुलांना शिकवतात, एकदम छान, अरे खाली बसा. खूप सुंदर. धन्यवाद मॅडम, थँक्यू. नाव सांग दाखवतो. दाखवतो. सर्वेश हुशार आहे वाटतं एकदम. सांग रे नाव. चल उभा राहा. चल फोटो घ्यायचा ना आपल्याला. हा, सर्वेश हुशार आहे हा एकदम. हाताची घडी घाल. सांग ना. बेकरीवाल्याचं मुलगा. इकडे बघ. ये इकडे बघा. इकडे बघा, हा, इकडे. काकांकडे बघ. नाव सांग. काका लाजायचं नाही का? जोरात सांगायचं, हा? त्यात आलं पाहिजे. तुला पुढच्या टायमाला आलो ना बिस्किटचा पुढे आणून अरे दे. वा, चॉकलेट, हा? कॅडबरी सर्व. हा चल बोल. सांग. नाव सांग पूर्ण. सोमनी बोलके हा कम्पोटर हा नायगाव हा तालुका हा सिंधुदुर्ग हा जिल्हा हा नाशिक इयत्ता अंगणवाडी राज्य महाराष्ट्र हा देश हा. आशिया भारत. भारत हा. देश. खंड. खंड हा. आशिया. अरे वा वा वा, खूप छान खूप छान. या नाश्ता करायला. मेथीची भाजी, चपाती, बाजरीची भाकर, कांद्याची भाजी, रात्रीचं चिकनचं कालवण. इथे आमचे सुनील भाऊ पण बसलेत नाश्ता करायला. सुनील भाऊ
अनु बसलाय, रोशन बसलाय. या सगळे नाश्ता करायला. भाजी खूप छान आहे, मस्त एकदम आपली. त्यामुळे मी परत घेऊन राहिलो भाजी. हर्षदा ये इकडं. स्वतःची शेतातली एकदम मस्त पैकी छान भाजी. आणि चपात्या मान ते सपना गायकवाड यांनी केलेले आहेत. आणि एक आमचा एक आचारी धुणं व्हिडिओ पाहिला का? जेव जेव जेव. तू खातो ना भाजी चपाती, आवडते ना तुला? हर्षदा हो म्हण ना, इकडे इकडे. अरे थांब 2 मिनिटं इकडे बस ना, मग तुला देतो ना. व्हिडिओ काढायला तुझा बरं का. इकडे बस, दूध झाली. हे एक आचारी आमचे. बस. नाही, वाढ. छान झाली हा भाजी, मस्त बनवली एकदम एकदम भारी. आहे. चला चला आम्ही नाश्ता करतो आता. एकदम या उसाचा रस्ता आहे ना. मस्त आहे ना. छान आहे, थंडगार, टेस्ट पण भारी. आयला शूटिंग काढू राहिले म्हणते. मग लाडू बाबा हिरो आहे आता या व्हिडिओचा. या व्हिडिओ मध्ये मेन हिरो लाडूच आहे. काय रे लाडू, येतो? हा येतो का माझ्याकडे? विक्रोईला जायचं का? हर्षवर्धनचा वेगळाच ऍटिट्यूड आहे एकदम. लवकर थांब जरा, 2 मिनिटं थांब. 2 मिनिटं थांब जरा. आता इथे आमच्या मामी पण आलेल्या आहेत आणि सगळा जाधव परिवार इकडे जमलेला आहे. तर योगेश, अण्णा आणि किरण जाधव. तर 2 दिवस आमचा इकडे स्टे एकदम भारी झाला. खूप छान वाटलं. प्रत्येक वर्षी येतो, प्रत्येक वेळी येतो, पण यावेळी जरा आम्हाला वेगळंच वाटलं. खूप मजा आली. आणि तुम्ही नेहमी येत राहावं अशी मनापासून इच्छा आहे. नक्की. मी आलं पाहिजे. मी जास्त करून इकडे येत नाही. थोडीशी शोकांतिका आहे. नाही येत जाऊ. बरं आमच्या वहिनी अरे बाबा, लयच प्रेम तू चाललंय. आमची घ्या. घेतला मी घेईन बरं त्या दिवशी. चला खरंच सगळ्यांबरोबर खूप छान वाटलं. लाडू, आराध्या, सगळे छोटे छोटे चिल्ले पिल्ले. इकडे तिकडे फिरू नका, शाळेत जायचं रोज. काय हे लाडू तू शाळेत जाणार ना रे? हा मी तुला हे पाठवणार आहे तिकडून. जाणार का नाही शाळेत सांग? किरण हा शाळेत गेला तर मला सांग, मी लगेच हे पाठवून दे. ठीक आहे. हा काळं झालंय रे. तू कुठे होता इथे? हा झालं का तिकडचं सगळं साफसफाई केली? हा चला. तुला झाली की जागा? नाही तर कमराला धर भाऊच्या. तू थोडी माग सर. ना रस्त्याला खड्डे. तू गौरव भाऊला धर पुढं. अरे पकडले मी. बसली का? चला चल लाडू, चलो बाय बाय. चला बाय बाय. चला बाय बाय.
चला पोरांनो. फोन करा मला पोहोचल्यावर. सावळीवरून निघालोय आम्ही मुंबईसाठी रवाना. आहे आमच्यासोबत भावाला सोडायला चाललं आलं स्टेशनला. आता इकडे आपण नायगाव मध्ये आणि गायकवाड परिवार आहे आपल्यासोबत. गुड बाय. इकडे रोशन पण आहे. खरंच छान वाटलं. 2 दिवस आलो आम्ही यावेळी. दरवर्षी येतोच आम्ही, पण यावर्षी जरा वेगळं वाटलं आणि मजा आली एकदम. राजकमलचा एकदम घेतलाय सकाळी पूर्ण घेतलाय. तर आता आम्ही निघतो मुंबईकडे. सर्वांना थँक्यू. बाय बाय. ओके सिद्धांत बाय बाय करा बाबा. बाय बाय करा. नाव सांगितलं नाही तू. बाय दादा बाय करा पटकन. बाय बाय करा. हा केला चुप केलाय. हा इकडे नायगावचा बाजार लागतो. सॅटर्डेला शनिवारचा बाजार असतो. तर रस्त्याच्या दोन्ही बाजूला बाजार असतो. ते आमचा सुनील भाऊ आहे. हे काय रे, काय झालं? काय रडतो? हा असा रडका व्हिडिओ येईल. काय रडका व्हिडिओ येईल तुझा? रडू नको. चल आईला पकडून.